या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूरचं ग्रामदैवत, लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील परंपरागत धार्मिक विधींना विधिवत सुरुवात झाली आहे। यात्रेच्या पहिल्याच टप्प्यात शहरात भक्तिमय वातावरण पसरलं असून प्रत्येक घर, वाडा आणि मंदिरातून श्री सिद्धरामेश्वर महाराज की जयचा जयघोष ऐकू येत आहे। यात्रेतील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा दिवे घालण्याचा 5 दिवसांचा धार्मिक विधी सालाबादप्रमाणे यंदाही मानकरी कैलासवासी भीमाशंकर बाबूराव धुम्मा यांच्या वाड्यात मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। गुरुवारी 8 जानेवारी 2026 रोजी सकाळपासूनच वाड्यात भाविकांची गर्दी उसळली होती। या विधीप्रसंगी प्रथम श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि वीरेश स्वामी यांची पाद्यपूजा करून त्यांना मानाचा आहेर देण्यात आला। गुरुवारी प्रभाग क्रमांक 6 मधील कोयनानगर, देवतारानगर आणि वानकर नगरात भाजपच्या उमेदवार मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडक्या बहिणींची बैठक पार पडली। या बैठकांना लाडक्या बहिणींचा जोर वाढला आहे। भाजपच्या 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी लाडक्या बहिणींनी जणू पदरच खोचला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आणि मुलींना आत्मनिर्भर तसंच स्वावलंबी करण्याच्या उद्देशानं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेमुळे महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून जमा होतात। आता निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे 3000चा हप्ता बँक खात्यात जमा होणार असून लाडक्या बहिणींनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांनी केलं। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रथमेश कोठे, उज्ज्वला अविनाश दासरी, दीपिका वासुदेव यलदंडी आणि सतीश शिरसिल्ला यांनी प्रचारात आघाडी घेतली असून गुरुवारी जुन्या विडी घरकुल भागातील एच ग्रुप परिसरात होम टू होम प्रचार करण्यात आला। यावेळी मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। दरम्यान या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रथमेश कोठे यांनी जुन्या विडी घरकुल भागात अनेक विकास कामे केली असून उर्वरित कामे पुढील 5 वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही दिली। सोलापुरातील सराईत गुन्हेगार गणेश राम जंगडेकर वय 42 राहणार मोदीखाना सोलापूर याच्या विरुद्ध सन 2020, 2024 आणि 2025 या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा आणि मारामारी करणं, सामान्य नागरिकांना शिवीगाळ मारहाण करून दमदाटी करणं, सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्या विरुद्ध सदर बजार पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी गणेश जंगडेकर याला सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केलं। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 25 मध्ये भारतीय जनता पक्षानं प्रचारात आघाडी घेतली असून गुरुवारी भाजपच्या उमेदवारांनी जोरदार होम टू होम प्रचार केला। भाजपचे उमेदवार नागेश ताकमोगे, वैशाली भोपळे आणि सुमन चाबुकस्वार यांनी हत्तुरे वस्ती, मल्लिकार्जुन नगर तसंच परिसरातील इतर भागांमध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला। या प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती दिली। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांबाबत भाजपची भूमिका त्यांनी मतदारांसमोर मांडली। यावेळी नागरिकांनीही आपल्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा उमेदवारांसमोर मांडल्या। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात झाला। भाजपचे उमेदवार सत्यजित वाघमोडे, आरती वागसे,
ज्ञानेश्वरी देवकर आणि राजशेखर पाटील यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेत माशाळवस्ती, द्वारकानगरी तसंच परिसरातील इतर भागांमध्ये होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला। या प्रचारादरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांना भाजपची ध्येय धोरणं, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध विकास योजनांची माहिती दिली। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसंच नागरी सुविधांबाबत भाजपची भूमिका त्यांनी मतदारांसमोर स्पष्ट केली। नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत त्यांचं निराकरण प्राधान्यानं केलं जाईल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। प्रचारावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। अनेक नागरिकांनी परिसरातील मूलभूत समस्यांकडे उमेदवारांचं लक्ष वेधलं। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन एम्फीथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड, बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।